केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। भाजप मेळाव्यामध्ये बोलताना अमित शहांनी पवारांवर सडकून टीका केली, तर पवारांनीही आपल्या खास शैलीमध्ये पलटवार केलाय। बघूया एक रिपोर्ट। पवार भ्रष्टाचारांचे सरदार, शहांचा हल्लाबोल। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना शरद पवार है। तडीपार व्यक्ती, देशाचा गृहमंत्री, पवारांचा पलटवार। ऐसा आदमी है, उनको गुजरात से तजीफा किया था। शरद पवार विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जुंपले। अमित शाह भाजपचे चाणक्य, तर शरद पवार महाविकास आघाडीचे चाणक्य। या दोन्ही चाणक्यांमध्ये सध्या चांगली जुंपली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी गेल्या रविवारी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला। शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत अशी तोफ त्यांनी डागली। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कहकर संभाजीनगरच्या सभेत बोलताना शरद पवारांनी या टीकेचा समाचार घेतला। सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती, देशाचा गृहमंत्री असा पलटवार पवारांनी केला। जो आदमी आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तजीफा किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तजीफा किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे गए। सुप्रीम कोर्ट के निर्णय ने पूरी तरीके से यूपीए, कांग्रेस, एनसीपी का पर्दाफाश कर दिया है कि वो जो केस अमित शाह जी के ऊपर लगाया गया था पूरी तरीके से बेबुनियाद झूठा केस था। पवार साहब ने अवश्य देश से माफी मांगनी चाहिए इस झूठे इल्जाम के लिए। शाह आणि पवारांमध्ये राजकीय सामना रंगला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यात उडी घेतली। अमित शहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे असा चिमटा बावनकुळेंनी काढला। तर आम्ही हा दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय असा टोला पवारांनी लगावला। जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही, आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत। पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे, त्यामुळं अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न। बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं। तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप खुद्द पंतप्रधान मोदींनी केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट करण्याची रणनीती भाजप नेतृत्वाने आखलेली दिसते। भाजपची ही रणनीती यशस्वी ठरणार की पवारांसारख्या कसलेल्या राजकारण्यासाठी फुलटॉस ठरणार? थोडा मैदान फार दूर नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।